नमस्कार, मी सुचेता ढेबरी. जीए चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या जीए कुलकर्णी यांच्या काजळ माया या कथासंग्रहातील गुलाम या कथेचं मी अभिवाचन करत आहे. आपण या कथेचा आस्वाद घ्या, कथेला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मतं, सूचना, अभिप्राय सगळ्याचं स्वागत आहे. ऐकूया तर गुलाम या कथेचा शेवटचा भाग. तो हौदातून बाहेर येऊन चौथऱ्यावर बसताच सर्वत्र विलक्षण शांत झाले होते. मुसाफिराने धीटपणे सर्वत्र पाहिले व तो म्हणाला, अल एदीनच्या सम्राटाला मी अभिवादन करतो. मला त्याच्याकडून उदार आतिथ्य हवं आहे, पण त्याआधी मला हवा आहे न्याय. माझा गुलाम या ठिकाणीच आला असला पाहिजे. मी त्याला अन्न, वस्त्र, निवारा दिला, परंतु त्यानं माझा विश्वासघात केला. त्यानं माझ्या उंटांची निर्घृण हत्या केली व माझ्या अमूल्य भेटीचा अपहार केला. अल एदीनची पवित्र भूमी अशा कृतघ्नाला पाठीशी घालणार आहे काय? त्याच्या या शब्दांनीही कोरल्या आकृतींप्रमाणे वाटणाऱ्या निळ्या गर्दीत काही हालचाल झाली नाही. परंतु लाल वस्त्रातील वृद्ध किंचित पुढे झाला व हात न उलगडता म्हणाला, तुझा गुलाम इथं आला आहे. तुला न्याय हवा आहे असं तू म्हणतोस, पण तू त्याला गुलामाप्रमाणे वागवलंस का? उत्तर देण्यापूर्वी मुसाफिर क्षणभर रेंगाळला, पण धैर्याने म्हणाला, मी गुलाम असता जसं मला वागवलं गेलं तसंच मी त्याला वागवलं. या ठिकाणी शब्दात देखील उद्धटपणा करू नकोस. तुला तसं ज्यांनी वागवलं ते जर तुझ्या हातात सापडतील तर त्यांना ते शब्द ऐकव, आम्हाला नको. वृद्ध कठोरपणे म्हणाला, द्वेषाचं नाणं मूळ ठिकाणीच खपतं. त्याचा वापर दुसरीकडे होत नाही. सांग, तू तुझ्या गुलामाच्या अंगावर तापलेली सळई ठेवलीस की नाही? होय. अशी सळई खांद्यावर असली की जास्त वेगानं चालण्यास मदत होते. तू त्याला मिठाचं पाणी प्यायला दिलंस? हो. त्यामुळे जास्तच तहान लागते व पाण्याचा वाटा लवकर मिळावा म्हणून गुलाम जास्त काम करतो. तू त्याला उंटाचं सडलेलं मांस खायला दिलंस? हो. सडलेलं मांस खाल्लं की सारं अंग पेटून वेडावल्यासारखं होतं व हातापायात वादळ फिरू लागतं. त्यामुळे तर माझ्या गुलामानं एकदा 5 दिवसांचा प्रवास 2 दिवसातच केला. त्यावर वृद्ध काही बोलला नाही, पण त्याचा चेहरा मात्र संतप्त दिसत होता. मुसाफिर उभा राहिला व म्हणाला, पण मी पुन्हा सांगतो, मी कोणत्याही तऱ्हेचा अपराध केला नाही. एखादं कृत्य अपराध ठरवण्यास परंपरा लागते, भोवती सामाजिक स्थिती लागते. मी तर त्या गोष्टींचा पूर्ण त्याग करूनच वाळवंटात आलो होतो. त्या अमर्याद निर्दय वाळवंटात मी आणि हा गुलाम दोघच होतो. तिथं जिवंत राहणं हा एकच धर्म होता. त्या ठिकाणी मी करीन ती नीती व मी पाळीन तो धर्म हेच एक सूत्र सत्य होई. त्या ठिकाणी मी काय केलं याचा न्याय तुम्ही कशाच्या आधारे करणार? तुमच्या इथल्या कायद्याप्रमाणे की माझ्या देशातील कायद्याप्रमाणे? कारण ते दोन्ही या बाबतीत अर्थहीन आहेत. नद्या सरोवरांच्या देशातील धर्म वाळवंटात वेडा ठरतो आणि वाळवंटातील धर्म सागरावर खुळा होतो. मी केलेल्या कृत्यांची शहानिशा करण्याचा अधिकार फक्त मला आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो, त्या क्षणाचा माझा धर्म मी अत्यंत निष्ठेने पाळला आहे. वृद्धानं त्याच्याकडे स्थिर नजरेनं पाहिलं व म्हटलं,
परंपरेच्या दडपणाखालून निसटून तू वाळवंटात आलास हे सत्य आहे. परंतु मग त्या ठिकाणी नीतिनियम करण्याचा तुला जसा अधिकार आहे त्याचप्रमाणे तो गुलामालाही आहे. म्हणूनच त्यानं तुझे उंट मारले व स्वतःची मुक्तता करून घेतली. तुझी नीती व त्याची नीती यांच्या संघर्षात तू पराभूत झालास इतकंच. या परिस्थितीत तू स्वतः जर गुलाम असतास तर तूही हाच धर्म पाळला असतास. मग जर गुलामानं काही अपराधच केला नाही तर तुला न्याय हवा तो तरी कोणा आणि कशा विरुद्ध? मुसाफिर एकदम गोंधळला व त्याला काही उत्तर सुचेना. त्या भरात तो आवेशाने म्हणाला, मी त्या गुलामाला अल एदिनच्या सम्राटासाठी आणलं होतं. इथं येणाऱ्या प्रत्येक गुलामाची हत्या होते ही अल एदिनची परंपरा आहे. त्या परंपरेविषयी तुम्हाला काहीच आदर वाटत नाही का? आमची परंपरा काय आहे व तिची जोपासना कशी करायची याबद्दलचं ज्ञान आम्हाला तुझ्याकडून नको. एक हात कट्यारीवर ठेवत वृद्ध म्हणाला, पहिला सूर्य निर्माण झाला त्यावेळी अल एदिन अस्तित्वात आलं आणि शेवटचा चंद्र मावळल्यावरही इथं प्रकाश असेल. त्याने खून करताच आसनामागून 2 काळ्या आकृत्या खाली आल्या व संथपणे येऊन मुसाफिराच्या दोन्ही बाजूंना उभ्या राहिल्या. त्यांच्या हातात रुंद पात्यांचे कोयते होते व आता पाती संपूर्णपणे झगझगत असल्यामुळे ती विजेच्या तुकड्यांप्रमाणे वाटत होती. मुसाफिराने बावरून त्यांच्याकडे पाहिले व त्यांची एकदम ओळख पटल्याप्रमाणे त्याचे शरीर बधीर झाले. आता झळझळणाऱ्या आसनावर बसलेला सिदी पायऱ्या उतरून खाली आला व मुसाफिरासमोर उभा राहिला. त्याने हलक्या हाताने पिसांचा मुकुट खाली उतरवला व काळ्या वस्त्राचा बुरखा काढला. नंतर त्याने नुसते अंग हलवून पायघोळ निळे वस्त्र सळसळत खाली टाकले. मुसाफिर विश्वास न ठेवणाऱ्या डोळ्यांनी पाहत राहिला. त्याच्या समोर त्याचा गुलाम उभा होता. त्याच्या मागोमाग लाल वस्त्रातील वृद्धही काही पायऱ्या उतरून आला होता. तो म्हणाला, हा अल एदिनचा सम्राट आहे. 7 वर्षांपूर्वी तो शिकारीला गेला असता विश्वासघातानं गुलाम झाला. तो नसताना त्याच्या 1 वर्षाच्या मुलाच्या नावानं आम्ही सारं सांभाळलं. आता तो परत आला आहे आणि आपलं जे हक्काचं आहे ते त्यानं परत मिळवलं आहे. त्याने कोयते घेतलेल्या सेवकास इशारा करताच त्यातील एकाने अजगरासारख्या हाताने मुसाफिराला धरले व त्यास गुडघे टेकून बसायला लावून त्याचे डोके चौथऱ्यावर टेकवले. सारे यत्न सरल्यावर अनिवार्य ते स्वीकारताना येते ती असहाय्यता मुसाफिरात आली. त्याला वाटलं, नदीच्या मुखाकडून प्रवास करत तिच्या उगमाचा शोध घ्यायचा आपण प्रयत्न केला. उलट झालं काय तर ऑलिव्ह झाडांच्या राईतील छोट्या घरात उगम पावलेल्या आपल्या आयुष्याचे मुख मात्र आपणाला येथे गवसले. फासे खुळखुळणे आपल्या हातात असते पण दानावर मात्र आपली सत्ता नाही. इतक्या ठिकाणी इतक्या वेळा ऐकलेले शब्द बी रुजल्याप्रमाणे त्याच्यात आता रक्ताच्या धगीने आपोआप उमटले. अल मक्तूब मक्तूब. परंतु त्याची नजर समोर उभ्या असलेल्या गुलामाकडे गेली. त्याच्या एका हातात ती हस्तिदंती पेटी होती. मुसाफिराच्या मनात या अंतिम क्षणी एकदम उत्सुकता जागी झाली. तो म्हणाला, माझी एक शेवटची इच्छा आहे. त्या पेटीत कसली भेट ठेवली गेली आहे हे मला पाहायचं आहे. गुलामाने शांतपणे पेटीवरील सूर्य सापाच्या तोंडात ढकलताच पेटीचे झाकण चटकन उघडले व त्याने पेटी मुसाफिरासमोर धरली. पेटीत घडी केलेला कापडाचा एक तुकडा होता. त्याने घडी उलगडली व कापडाकडे पाहताच तो विस्मयाने गोठल्यासारखा झाला. कापडावर काढलेले चित्र हुबेहूब भोवतालचे होते. लाल भिंतींसमोर निळ्या वस्त्रातील माणसांची गर्दी होती व गुलाम निळे वस्त्र खाली टाकून उभा होता. परंतु चित्रात
चौथरा रक्ताने माखला होता व खालच्या बाजूला धड, हातपाय, पंजे इत्यादी तुकडे विखुरले होते. त्यातील एका पंजाची 3 बोटे तुटली होती. चित्राखाली काहीतरी लिहिले होते, पण अक्षर अस्पष्ट असल्याने मुसाफिराने कापडाचा तुकडा आपल्या ओलसर कपड्यावर किंचित घासला व पुन्हा पाहिले. अक्षर ओली होऊन स्पष्ट होताच त्याला अंगभर सळकल्यासारखे झाले. चित्राखाली लिहिले होते, भविष्यकाळ वर्तमान झालेला काही वेळा माणसांना पाहता येतो, पण वर्तमान भूतकाळ झालेला पाहण्याला तो बहुधा जगत नाही. तो मूढाप्रमाणे चित्राकडे किती वेळ पाहत राहिला हे त्याचे त्याला समजले नाही. पुन्हा एकदा काळ्या लोखंडी हातांचा स्पर्श झाला. त्याने कापडाची घडी घालायला सुरुवात केली. तोच तो थबकला व विस्फारित डोळ्यांनी पाहतच राहिला. चित्रात थोडा बदल झाला होता. लाल भिंती, निळ्या बुरखे घातलेल्या आकृती, जमिनीवर विखुरलेले अवयव, सारं काही पूर्वीप्रमाणेच होतं. पण आता गुलाम पायऱ्यांवरनं खाली कोसळत होता, कारण मागेच उभ्या असलेल्या लाल वस्त्रातील वृद्धाने आपली भीषण कट्यार त्याच्या पाठीत खुपसली होती. आतून पोखरलेल्या अंगात अनेक कीटकांनी आवाज सुरू करावा त्याप्रमाणे त्याला वाटले. त्याने सुकत चाललेल्या कापडी चित्राची घाईघाईने घडी घातली व ती गुलामाकडे परत दिली. गुलामाने ती परत पेटीत ठेवली व तो वाट पाहत उभा राहिला. मुसाफिराने आता चौथऱ्यावर मान ठेवली, पण त्याला अगदी राहवेना. त्याने डोके उचलले व गुलामाकडे पाहत तो अनावरपणे मोठ्याने हसू लागला. आणि त्याच्या हसण्याचा आवाज आता अगदी कुबड्याच्या आवाजाप्रमाणे होता. चिमलेला, शरण, उमज पडलेला. भाग 5 म्हणजे शेवटचा संपला. धन्यवाद.